नमस्कार इफेक्ट बातमी पाहूयात। सीबीएस न्यूज मराठीचा दणका, अखेर धायटी सांगोला रोड चालू, पहा सविस्तर। गेल्या 19 दिवसापासून धायटी सांगोला रोड येथील जुन्या पाईप्स अतिवृष्टीमुळे वाहून गेल्या। धायटी सांगोला रोड पूर्णत्व बंद झाला आणि नागरिकांची गैरसोय होण्यास सुरुवात झाली। शाळकरी विद्यार्थी, दुग्ध व्यवसायक, शेतकरी यांना अनेक दिवस ये-जा करता आले नाही। शाळा कॉलेजला जाता येत नव्हते। वेळोवेळी प्रशासनाकडे मागणी करूनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती। अखेर स्थानिक नागरिकांनी सीबीएस न्यूज मराठीकडे धाव घेत संपूर्ण प्रकरण व्यक्त केले। याच पार्श्वभूमीवर सांगोला धायटी रोड कधी होणार, नागरिक त्रस्त या सदऱ्याखाली सीबीएस न्यूज मराठीने बातमी प्रकाशित केली आणि या बातमीमुळे प्रशासनाला खडखडून जाग आली। या संदर्भात अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी संतोष येडगे यांनी। तर काय म्हणाले नागरिक, पाहूयात। मीडियामध्ये म्हणलं तर सीबीएस न्यूजनं आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे। वेळोवेळी पाठपुरावा करायला मदत केलेली आहे। त्यामध्ये शासकीय अधिकारी असतील किंवा सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा आज विजय म्हणलं तर हरकत होणार नाही। कारण आमच्या शाळकरी विद्यार्थी असतील, दुग्ध शेतकरी असतील, जे सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी झाली की वर्षातून येणारा जो नवरात्रीचा सण आहे, त्या सणासाठी आमच्या घरच्या महिलांना परडीच्या कार्यक्रमासाठी अंबिका मंदिरामध्ये जाता आलं नाही, याची सल आमच्या मनामध्ये कायम राहील। आणि सगळ्यांच्या प्रशासनाला ही शेवटी जाग आलेली आहे। प्रशासनानं आम्हाला 19व्या दिवशी मदत करून रस्ता खुला करून दिलाय। आता सध्या सर्वसाधारण 1.25 मीटरच्या 6 पायपा टाकून आमचा रस्ता पूर्ववत करून दिलेला आहे। आणि अशा रीतीने आज आम्ही सर्वजण एकजुटीनं प्रयत्न केला। त्यामध्ये विशेष असे आभार मानायचं म्हणलं तर सीबीएस न्यूजने आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे।